आधीच पाणी कमी त्याच्यात गहू पेरलाय तर असं इरिगेशन शेड्यूल सांगतो म्हणजे आपल्या गावाला किती दिवसानं पाणी भरायचं ना हे शेड्यूल ऐकल्यानंतर तुमच्याकडे पाणी जरी कमी असलं तुम्हाला गावातून 100% जास्त उत्पन्न निघणार आहे. तर गावासाठी पहिलं पाणी आपल्याला क्राऊन रूट इनिशिएशन या स्टेजला द्यायचं म्हणजे आपला गहू पेरल्यानंतर 20 ते 21 दिवसानंतर आपल्याला गावाला पहिलं पाणी द्यायचंय. म्हणजे आपलं गहू आहे ना या साईजचा झाल्यानंतर आपल्याला पहिलं पाणी द्यायचं. आपल्या गावाला खालून अशा आहे ना पांढऱ्या कलरच्या मुळ्या या पांढऱ्या मुळे फुटल्यानंतर आहे ना आपल्याला गावाला पहिलं पाणी भरायचंय. आणि ही स्टेज आहे ना आपल्या गावासाठी एकदम सेन्सिटिव्ह स्टेज राहते. तर गावाला दुसरं पाणी ना टिलरी स्टेजला द्यायचं म्हणजे फुटवे फुटण्याच्या स्टेजला द्यायचं. ही स्टेज आहे ना आपली 30 ते 35 दिवसानंतर येते. म्हणजे 30 ते 35 दिवसानंतर आपल्याला गावाला दुसरं पाणी भरायचंय. या स्टेजमध्ये ना आपल्या गावाच्या ना खालून जास्तीत जास्त फुटवे फुटत आहे आणि जेवढे जास्त फुटवे फुटतील तेवढंच आपलं उत्पन्न जास्त निघणार आहे. तिसरं पाणी आपल्याला ना 45 ते 50 दिवसानंतर द्यायचं. ही स्टेज आपली जॉईंटिंग स्टेज राहते म्हणजे आपल्या गावाची ना जास्तीत जास्त उंची वाढत. जेवढं आपल्या गावाची उंची वाढत ना तेवढंच आपल्याला बायोलॉजिकल ईल्ड पण वाढणार आहे, इकॉनॉमिक ईल्ड पण वाढणार आहे. चौथं पाणी आपल्याला फ्लावरिंग स्टेजला द्यायचं म्हणजे जेव्हा आपली गावाची उंबी ना पानाच्या बाहेर येते ती फ्लावरिंग स्टेजला द्यायचं. ही स्टेज आपली ना 65 ते 70 दिवसानंतर येते. आणि या स्टेजला जर आपण पाणी दिलं तर आपल्या उंबीमध्ये जास्तीत जास्त दाणे तयार होऊन आपलं उत्पन्न पण वाढतं. तर पाचवं पाणी आपल्याला 80 ते 85 दिवसानंतर द्यायचं. ही मिल्किंग स्टेज राहते म्हणजे आपले दाणे भरण्याची स्टेज राहते. या स्टेजला पाणी देणं लय महत्वाचं आहे. स्टेजला जर आपण पाणी दिलं ना तर आपले दाणे जास्तीत जास्त फुगणार आहे, जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न भेटणार आहे. सहावं पाणी आपल्याला डक स्टेजला द्यायचं म्हणजे आपला गाव जेव्हा फुल्ली मॅच्युअर होईल ना आपल्या गावाची दाणे जेव्हा टणक होती ना ही स्टेज ना आपली ना जवळजवळ 100 दिवसानंतर इथे या स्टेजला आपल्याला पाणी भरायचंय. हे गावाचं इरिगेशन शेड्यूल तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्कीच सांगायचं. आणि अशा चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनल आता फॉलो करून टाकायचे. धन्यवाद.